नाही राहू दे, नाही करायचं. मी आहे की बोलू तुम्हाला हा ग मी आहे की 10वी पर्यंतच आहे का? तिथनं काढून तुला पुण्याला टाकते हॉस्टेलला. तर चला आपण आता का नाही सकाळ सकाळ काय विषय चाललाय ना ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण बघू. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तास बुडते शाळा सोडून काय सुद्धा नाही. शाळा सुट्याला लागल्या नाही पण ते त्यांचं 9वीच वर्ष आहे दोघीचं बी तसं शाळा बघून कलस होतो नाही सकाळ जावा मग त्याला सोडलंच की. पण यांचं 9वीच वर्ष आहे तर शाळा बुडवून नाही. आपण शिकलो नाही ते नाही पण लेकरांना तरी कुठं नोकरी लागत होते लागला तर त्यांच्या हिशोबाने बाहेर झालं की नाही लागलं तरी आपलं आहेच की चुरण मूल. दुसरं काय विषय आहे. आपल्याला फक्त लेकरांचं काय करायची प्रगती म्हणजे शिक्षक तर शिकवायची त्यांची इच्छेनुसार. आणि ते म्हणजे आम्हाला आता शाळा नाही बाबा शिकायची इच्छा आता मग त्यात मोठं पाऊल उचलायचं. मग काय जर आपल्या हातनं काय होत आहे तेवढं करायचं. आपली जिद्द आहे तोवर त्यांना शिकवायचं. मग काय तर ताईला इचरा इकडे का ताईची हाईट बीट कशी आहे तिची काय इच्छा आहे तिला इचरा. शाळा शिकवते पोलीस भरतीला जायचं का? बोलायचं सणा सरकारी शाळा शिकली तर सरकारी शाळा शिकली म्हणून सरकारी नोकरी मिळवायची ना. छोकूला बायको म्हणजे तुझी काय इच्छा जाऊ दे आता जाऊ दे नको ते रडत बसते सकाळ सकाळ. काय व्हायची पोलीस पोलीस व्हायची. हा मग काय चालली सांग की काय सांगू बघा तिला हाय बोलण्याचा नाच मोबाईल हातात घेतल्यावर काय बघत असते का. पोलीस भरतीला काय काय लागतंय कशी ट्रेनिंग करायची हं, पेपर कसं असते. हं. नाहीतर आईवणी करू नको सुगरण भाकरी तज्ञ का बघायचं नाही. अहो सगळं नोकरी केली पाहिजे भाकरी कालवून केल्या आता तिथं तर किती बी नोकरदार असलं काय असलं तर तिथं शेवटी त्यांना भाकरी कालवून करावंच लागतं. होय मग काय एखाद्या बाईला 30 रुपये हजेरी म्हणजे 9,000 रुपये महिना दिला का नाही कपडे पण धो भाकरी पण कर फरची पुसून घे मस्त. म्हणजे आपण नोकरी करायची आणि लोकांच्या बायांना कामाला लावायच्या वय. मी सांगतो आता लग्न झालं पुरींचं बाय चान्स तिच्या नवऱ्याला 1 लाख रुपये पगार साधारण तिला 40,000 पगार 1.5 लाख रुपये झालं का नाही. मग 1.5 लाख ह्यांनी नोकऱ्या करायच्या का भांडीच घासायची ती बाईच नाही आली स्वयंपाकाची तर उपाशी मारायचं का. आपली खंबीर आहे ना ते कुणाला येतेच की छोकरीला बोलवायचं काय कामाला नाही. त्याला सांगितलं पाहुणं बैठले ते 91,000 पगार ओमनी गाडी आहे घरी सलापच्या 2 खोल्या त्या काय तुझं टेन्शन ना. तुझीच परवानगी घ्यायची होती बोलवायचं का म्हणून. कुठलं आहे ते माशी चला चला आवरा सकाळ सकाळ. डोळं नाही तर केस नाही तर हात नाही तर पाय नाही तर लयच तोडबट्टाची होत छोकुलीचं शाळा दग म्हणलं की शिकवायची तुला बी शाळा शिकवायची छोकुले नाही म्हणत नाही मुदा म्हणते तर ना काय गरज आहे मला बोलायची तसं काय मला नाही बोलत मला सांग त्यांना उलटून का देता. भाऊजी नका हो काय बोलू तिला नाही करायचं तिला लगेच. जाऊ दे तुझं नाव नाही घेतलं म्हणतात. तुम्हाला काय सकाळ सकाळ दोघाला खिरवायची नाही सवय माणूस शांत होते काय नाही. राहू दे नाही करायचं. मी आहे की बोलू तुम्हाला हा ग मी आहे की मला माहिती आहे की केव्हा लगीन करायचं शाळा शिकवायची का नाही शिकवायची. राहू दे नको रडू. अगं तिथं 10वी पर्यंत आहे ना शाळा 10वी पर्यंतच आहे का? तिथनं काढते तुला पुण्याला टाकते हॉस्टेलला. नवीच काढणार आहे तिथं फक्त
बिनकामाचं पुरेल तर असं काय मी नाही रडवलं, भाऊजीला रडवलं. मग तुमच्या अंगात लय गोंगाट आहे, वा, त्याच्यामुळे मग काय? कसं करताय? एवढी तर मोठी आहे. हा, लय मोठी. अगं आपल्या घरामध्ये कोणचा फोटो येतं बघ हे, कोणचा फोटो येतं? मग आपल्या घरात एवढं मी फोटो लावले तर हे बघ, एवढं फोटो लावले तर मी काय बॅग केलंय का? नको ना आमचा. हे बघ, शाळेतला आहे तुमचं, ही आठवण आहे हाय का नाही? कशासाठी लावलं तर मी हे फोटो? मला शाळेचं महत्व माहिती आहे म्हणून लावलं तर, का महत्व नाही म्हणून माहिती आहे लावलं तर? होता ना, घरामध्ये तुमच्या कशाचा फोटो आहे सांग? आंबाबाईचा, मर्याचा, काय अजून कोणत्या देवाचं आहे तर येडायचं आहे. हाय का नाही? तसं माझ्या घरामध्ये कोणचा फोटो आहे बघ बरं. बाबासाहेब. शिक्षणाचं महत्व मग जास्त कुणाला माहिती असेल? मला माहिती असेल का नाही? मजा करतात रडायला काय झालंय? मला काय कळत नाही का? मला बी कळतंय की 12वी काढून तुला चांगला क्लास लावू, 12वीच्या पुढे काम करून शाळा शिकायची, कॉलेज करून काम करून, कॉलेज बी करायचं आणि काम बी करायचं. हाय का नाही का ताई ना? मी काय इडे काय? या तायडीचं लगीन होईन पण तुझं होत नाही लवकर. तिच्यापेक्षा मोठे आहे तो, ते बारके आहे तो, तिच्यापेक्षा बारके आहे. मग तिचं ठेवून तुझंच करते ते वय लग्न. मजा करते या. नाही आवडत मला तसली मजा. त्यांना आवडत त्यांच्यासोबत करायला सांग त्यांना. जरासं ऐकलं तर अजून येते घरात. हाय का नाही सर? काय करायचंय का? मी दूध असलेली ना, काय करायचं? ते ताई नोकरीला जाऊन मी तिच्या घरची भांडी घासणार, काय करायचं माझी? त्या घरची भांडी घासायला मला तेवढंच काम आहे. भांडी ना का भाकरी? ती काय करत